अवघड झालं मला जास्त दुःख, मला रातभर झोप येत नाही. ते नातवंड आपलं एकुलतं एक. हा ना. तिच्या बापाला बी विचारलं तर ते बी नाही म्हणते, तिकडं नाही पोरग. लेकरू गेलं तरी कुठं नातवंड आपलं? पोर गेलं कुठं, आपल्याकडं नाही कोणाकडं नाही. आपण बाहेर लोकांची कामं करतोय. लय अवघड झालं आपलं. मला तर जगू सुद्धा वाटाना. इतकं असं वाटतं कुठेतरी जीव द्यावा जाऊन. पोरग तसं ऍक्सिडेंट मध्ये मेलं, सुनाचा याने मारून टाकलं. आणि ते नातवंड नाही, कोणासाठी जगायचं आपण? आणि संदीप पण 4-5 महिने झाले कुठं गायब, काही तपास नाही. अगदी घराची ना इले वाट लावली या पोरांनी. त्या भाडखाऊचं तर माझ्यासमोर नाव सुद्धा घेऊ नका तू. अवघड झालं. त्याचं नाव सुद्धा ऐकायचं नाही मला. त्याच्यावर धाड बी घासल्यात मूर्त्यावर. मुर्दे वाटून केलं. दमच नाही बाई ह्यांना. हॅलो, अगं निघाले मी घरातून, आले रोडला. मी काही दम धीर आहे की नाही तुम्हाला? अगं बाई आले रोडला, ये पटकन घ्यायला. हा ठेव ठेव ठेव, ये 1 मिनिट थांब, महत्वाचं काम. हाय हाय. मला असं का वाटतंय मी तुला आधी कुठेतरी पाहिलेलं आहे. छे छे, मला कसं पाहणार ना, ती तर मुंबईला असते. हो का? हो. लहानपणी यायची का मग तू इथे? नाही, माझा जन्म पण मुंबईला झाला आणि मी इथं राहायला पण मुंबईला. आता हे मामाकडे आलते, थोडे दिवस सुट्ट्या होत्या, म्हणलं चला 4-5 दिवस मामाकडे राहून येऊ. अच्छा, हे मामाचं घर आहे का? हो. मग कॉलेजला होती का? नाही. मग मला असं का वाटतंय तुला कुठेतरी पाहिलंय. कसं काय पाहणार, मी तर पहिल्यांदाच आले ह्या गावात. बरं ते जाऊ दे. माझं आहे ना एक खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. काय? तू एक हेल्प करशील मला? काय बरं? ऐक. करशील ना? चालेल. मी
हे करायला तयार आहे, पण बघा ह्याच्यात काय रिस्क नाही ना? माझ्यावर विश्वास ठेव, मी आहे ना, तुला काहीच होऊ देणार नाही आणि कुठंच तुझं नावही येऊ देणार नाही आणि काहीच नाही. तू फक्त माझी एवढी मदत कर प्लीज. चालेल. चालेल. एवढी मैत्रीण म्हणून तर मदत करू शकते, आणि तवा नव्हती मैत्रीण पण आता झालीच की. हो चालेल. चल येऊ. हो ठीक आहे. चालतं, मग भेटू उद्या. हो हो, मी सांगते तुला, कॉल कर, मला नंबर दे तुझा, मी कॉल करते. ठीक आहे, चल मी कॉल करते आणि कुठे यायचं ते सांगते, मग तू ये. चालेल. हां? आणि मला साडी वगैरे घालावं लागेल का? हो, साडी घालावी लागेल तुला. बरं चालेल. हां, मी सांगते तसं कॉल करते तुला. ओके. हो चल बाय. बाय. बरं झालं, मी ज्या कामासाठी आलते ना त्या कामाला अजून एक सपोर्ट भेटला मला, नाही तर एकटीने लय अवघड होतं. पण ती पण म्हणली आणि होऊन म्हणली, हे तर बरंच झालं. चला आता प्लॅन. आयले दुर्गेन ती पण कुठं दिसताना काय करतो हा? आणि कसा होता, कसा झालायस? अरे काय काय बोलशील का नाहीस, का नुसतं बघतच राहशील आता? काय लाका? कोण पण कोण ओळखलं नाहीस होय तुम्हाला? नाही. अरे काय एवढ्या दिवसाचा बघतोय तरी ओळखलं नाहीस मला तू? जाऊ दे, मी जाते. बस विचार करत. आईला कुठेतरी बघितल्यावानी वाटते, पण जाऊ दे. आईला संदीपच्या भावाची तर बायको मेली, ही कोण एवढं जवळ येऊन मला बोलून गेली जस काय घरच्या सारखं. आईला पोरांना सांगायला लागेल, आधी पोरांना सांगतो. गावात तुम्हाला माहिती का एक विषय? मी भूत बघितला आता. तुझे परिणाम बिनाम शपथ बघितला. कुठं बघितलं? ती संदीपच्या भावाची बायको नाही का? हा, तिचा तो खून झालाय. अरे तिचा खून झालाय, पण सेम तिच्या सारखीच माझ्या जवळ आली. मला म्हणली काय कसा होता, कसा झालाय. काय बोलत अरे शपथ राव. दिल्या तू प्यालाय दुपारचा. अरे नाही बाबा, पेलो मी. तुला जास्त झाली. तुम्हाला चेष्टा वाटते? अरे खरं परत जवळ आली आणि मला काय बोलतोय, कुठे गेलेली? तिकडे गेली. मी तुम्हाला दाखवीन, पण आपण काय जवळ येणार नाही भाऊ, आपली तवाच फाटली होती. चल बरं दाखव बरं. हा, चल तुम्हाला दाखवतो. रे काय रे तू पळल्यानी पांजळल्यानी काही बोलतो? ही इथून आली न तिथून गेली, कुठं आली कुठे अरे गेली? नाही बाबा, मी बघितली तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर नाही जाऊ शकत. अरे गप, तू काय हारणं नको दाखव. इकडे आली आणि तिकडे गेली, तो तेच चालले. बसलो होतो ना आपण चांगली काही तिथं. नाही, सगळे खोटे. काय नाही, इकडून आली न तिकडून कुठं काय काय दिसलं तुला? काय दिसलं तुझ्या डोक्यावर? तो परिणाम नाही झालेला काही. अरे परिणाम नाही रे दादा. याच्या जर नादी लागलं का याच्या आपलं आहे ना, फार आपलं डोकं कामातून गेलं. वाकाळी, फार वाकाळी. बावळट व्हायची काम यायच्या, पागल व्हायची काम आहे सगळे याच्या नादी. बाकाळ्या आणि इकडे जा जाऊ तिकडे. आपण. चला आपलं, चल. आपण जाऊ. कुणाची वाट पाहताय तुम्ही तिघ? अरे काय? अरे ही चिठ्ठी पळा. काय मग कसा चाललाय प्लॅन? एक नंबर. एका दगडात 3 पक्षी आउट. हा, भारी वाटलं बरं का. आता आहे ना, असंच हळूहळू आहे ना, अजून पुढचा प्लॅन पण आहे ना सक्सेस करायचा आहे आपल्याला. चालते. चालेल. असंच बेटर. ह्याला इतकंच घाबरायचं की हे पार लगेच ओकलं पाहिजे हा. ह्यांनी जे केलंय ते. अगं हे तर प्यादे आहेत ग, अजून तर मेन राहिलाय बादशाह. बादशाला असा उडवायचा बघ, आणि त्याच्या तोंडातून सगळं कबूल करून घ्यायचं. करूनच घ्यायचं. चालतंय. आता हा प्लॅन पुढे न्यायचा आपल्याला, तयारी लागावं लागेल. कोणी बघायला नको आपल्याला. हा, हा, चल येऊ का? हो. काय रे, काय झालं? काय झालं? काय इथं तुझ्या भावाची मंडळी तिथं गाव होती, तू इथं कुठं काय करतो तू? काय बोलतोय रे? अरे नाही बाबा, खरंच खरंच. तुझ्या भावाची आता बायको मी भूत आलोय. झाले, भूत. अरे काय? अरे खरं कोणत्या बाबा. जमान्यात आहे तुम्ही? अरे बघितले आम्ही. आता आम्ही आलो तिकडून पळत जेस्ट. तू इथं अरे कशाला नाही इथं काय करतो तू? खरंची खरंची. बरं चला बरं बघू. हे बघ, नको बाबा, तू तुझ्या पद्धतीने बघ. बघ पद्धतीने बघ. आम्हाला आम्ही नाही. नाही. अरे काय नसेल, तुम्ही काहीतरी वेगळंच पाहिले राव. काय सांगताय? नाही रे, नाही नाही, तेच तेच होते, तेच होते. आम्ही गाव आम्ही अरे, तुझे मित्र कसं आहे, शक्य आहे? म्हणून आम्ही सुटलो. तू जा. चल तर खरं पाहून नको, ये. नको, तू नको, तुझ्या नको, पद्धतीने जा. तू इथे यायलाच नव्हतं पाहिजे. ठीक आहे, मी पाहून येतो. जा जा भाऊ, तू आपला जा. हा पाहतो. असं कसं काय होईल? हे अरे तुम्ही जे करताय ना, थोडेसे
त्याच्यात खूप रिस्क आहे, जबाबदारीने थोडंसं. हो, काळजी घ्या. आणि काही अडचण आली तर मला फोन करा. अरे हे कशाला? ठीक आहे, ठेवतो मी. या. राम राम. कस काही नाही केलं? काही लेकराचा ठाव ठिकाणा लागला की नाही म्हणलं बघा विचार होता. काय यार, तुम्ही तरी माणसं आहेत का? घेऊन येतो तो माझी पोरगीन ते ना. तू काय म्हणले? आम्हाला करमत नाही, आम्ही सांभाळतो, आम्ही जीव लावतो. काय केलं तुम्ही? जपलो आम्ही त्यांना, पण आता असं झालं कस? काय जपलं? त्या पोरानं तुमच्या माझी पोरगी मारली. कुठं होते तुम्ही? तुम्ही एका ठिकाणी कामाला, तिला दुसरीकडे कामाला. आता पोटाकरता कामधंदा करावाच लागतो. तुमच्याच बरोबर ठेवायचं ना तिला. मग तिला एक ठिकाणी कामाला, तुम्ही एका ठिकाणी कामाला. पोरगी मारली, बेवारस म्हणून तिकडं विधी झाला तिचा दवाखान्यात. त्या नाताचा तुम्हाला सुद्धा काही वाटलं नाही? नाही हो, असं कसं बोलता तुम्ही? काय वाटलं? आम्ही मग कुठे गेलं ते पोरग? सापडीत मस्त नाही तिथं सापडवलंय आम्ही. 6 महिने झाले त्या गोष्टीला. काय सापडीचा? आम्ही लय शोध घेतला. आम्ही स्टँड बघितले, अनाथ आश्रम बघितले, नातेवाईकाकडे बघितलं, कुठेच ठाव ठिकाणा लागाना त्या लेकराचा. ठीक आहे, आला तर चहा पाणी घ्या. बघू, तुम्ही शोधा, मी शोधतो. हा मिळून कुठं तरी म्हणून तुम्हाला विचारायला आलो, इकडं आला का काय का काय? आपल्या सगळ्याच्या संगतीने शोधू तिला कुठं तरी. थोडा चहा ठेवा रा. नको आम्हाला चहा. या 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 या. पाऊस झालाय, रानातले काम, त्याच्यात हा कुटाणा. काय बाबा, मला अजून तुम्ही किती दिवस लपून ठेवणार आहे? अरे बाळ, अजून थोडे दिवस आहे ना दीदी. इथे बा तुम्ही खेळताय, मस्त गप्पा चप्पा मारताय ना. करमत नाही तुला इथं? करमते. हाय बाळा, आता तुम्हाला जो त्रास झालाय, तुमचे जो अन्याय झालाय ना, मग त्याच्यासाठी आता मग मी थोडस कामात आहे. मस्त दीदी बरोबर खेळायचं, अभ्यास करायचा, फक्त बाहेर जायचं नाही. होय दीदी? जमतंय ना? का भांडणं करताय तुम्ही? होय, भांडत नाही तुझ्या संग? काही दिवस काही बाहेर जाणार, काय खायला आणायचं तुम्हाला? होय दीदी? नको आहे. होय, नको नको. मग काय आणायचं? मम्मीची आठवण येते ना? चाल, थोडे दिवस अजून वाट पा. चला खेळा, मी येतो रानात जाऊन. हॅलो. हो, पायलच बोलते. मला बोलायचंय जरा तुझ्या बरोबर. घरीच ये. जे काही असेल ना ते तिथंच बोलू. मी पण एकटीच आहे. हो हो, बघतेच आता. ह्याला पायलने बोलवले, कशाला बोलवले काय माहिती. हे पायल, हे पायल, पायल कुठे गेली तू? काय काय झालं एवढं? पायल कुठे? आणि पाय नसते म्हणून काय झालं? मी आहे की. आणि एवढं घाबराय काय झालं? पुरीला कोण घाबरतय? तू इथं कशी? मी कशी? मी इथंच आहे. कसं काय शक्य? का? नाही म्हणजे तू काय झालंय काय? अरे तू कसं शक्य? अरे मी तर मारलंय ना तुला. हा, मारलंय का मला? त्यासाठीच इथं आले मी. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय? हा, काय म्हणायचं? नाही काय नाही. काय मारलंय ना मला? कबुली दिलीस ना? नाही 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 नाही. सोड सोड सोड. सोड. कुठे चालला? कुठे सोड? कुठे पळून चालला होता? मी नाही पळत. मी काय पळू? मी काय पळू? का पळू म्हणजे? मारलास ना? तूच सांगशील का पळत होता ते. मी नाही मारलं. मी नाही मारलं. नाही मारलं? मी नाही मारलं. हा? मी नाही आता मारलं. तरी खरं बोल. मी नाही अजून मारलं. पण वेळ आहे तुझ्याकडं. नाही. हे बघ, एकच सांगते, इथे ना कोणीच नाहीये बघायला आणि ऐकायला. आम्ही दोघीच आहे फक्त. त्याच्यामुळे जे काय असेल ना ते आत्ताच्या आत्ता कबूल कर. आणि पळून जायचा तर अजिबात विचार करू सुद्धा नको. आणि जर तू खरं बोललास तर मी तुला एक संधी देते, माझ्याशी लग्न करायची. पण मी
काय मी बोल बोल, जी तुझ्या मनात असेल ती बोलून टाक आज. मारलं मी, हो मारलं मी, हो मीच मारले. बाबा या बाहेर. नालायक माणसा, तुला लाज वाटली पाहिजे. काय भानगडी? ऐकलं? हा तुमचा हिरो, यांनी मारलं बाबा आणि याच्यासाठी तुम्हाला मी फोन करून सगळ्यांना बोलून घेतलं. याची दोस्त आहे ना तुम्ही, तर हे धंदे करता का? अरे किती प्रत्येक मुलीला फसवण्याचा धंदा आहे असा. हा? अरे भाड खाऊ, लाज वाटायला पाहिजे तू. भाऊजाईचा खून करतो. मेली म्हणून ती पोरगी दवाखान्यात नेली तर ती त्या पोरामुळं वाचली, बारक्यामुळं. पुढे बा तुम्ही जे म्हणतो होता ना पोरग हरवलं म्हणून, त्या दवाखान्यातून ही पोरगन ती पोरगी मी गायब केली. का तर मला याचा आहे ना, याचा नांगा बसवायचा होता. तुम्ही काय केली होती? मग करणार एवढे काय दिवस- तसा हो? याला शिक्षा कोण देणार? हा याचं बरोबर आहे. प्रायश्चित्त? याचा भरोसाच नाही काय करीन. त्या मुलीला ह्या मुलीनं साथ दिली का? हिचा बी अन्याय झाला तो, हिला बी फसवलं होते ना. पण ह्या दोघींनी मिळून त्याला बरोबर जागा आणला, त्यांनी कबुली दिली. आता पोलीस पण बोलावलंय मी याला. तुला काही लाजबीज आहे का नाही? हा, एवढ्या नीच खाली तळाला जाशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. अरे तुझ्यामुळं आम्हाला नातवंडापासून एवढे दिवस लांब राहावं लागलं. मी तुम्हाला म्हणले होते त्या दिवशी मला पोरग दिसलं होतं यांच्या घरी. अरे मोळाच्या पोटी केर सुनी जन्माला आली. माफ करा. काय माफ करा? आज सगळं करून बसलाय तू. माफ करण्यासारखं कर्तृत्व नाही पाहुणं, तुझं. पोलिसांना बोलवा. मी परत सांभाळीन तुम्हाला, हा. मी परत सांभाळीन. मला पोलिसाच्या ताब्यात देऊ नका, माफ ह्यो करा. नालायक जेलमध्ये गेला पाहिजे. फोन केला इथं हेच का? चला घेऊन जा, चला चला नाही साहेब, घेऊन जा, घेऊन जा ना. परत आमच्या तोंडासमोर नाही दिसला पाहिजे. आणि बाळ लेकराला घे. किती सहन केला असेल त्या पोरानं. एक चांगली मुलीने तिला थोडंसं सहकार्य तुझे बी खरंच आभार मानते मी. तुम्ही आभार नका मानू. तुझ्यामुळे आज माझी सून आणि माझं नातू माझ्या अहो, समोर आहे. त्यांनी माझ्या पण आयुष्याचं वाटोळं केलं असतं, पण वहिनीने वेळेस माझे डोळे उघडले आणि माझं दुसऱ्या चांगल्या मुलाबरोबर लग्न झालं. एका कारण त्यांनी मुलीने- फक्त मला नाही, खूप मुलींना फसवलेलं आहे. मुलं असली तर बरं झालं तू आमच्या पोटी आहे ना हे धोंडा आलेला आहे. या लोक ना नसलेला बरा, आणि आम्ही त्याचं तोंड सुद्धा परत बघणार नाही. नाही, आता ते- नाही नाही, जेलमध्ये सुद्धा आम्ही भेटायला नाही, काय नाही मेला म्हणून याला सोडून देणार आहे आम्ही. तुझं काय जायचं का तुझ्या बाबा बरोबर आई बरोबर इकडेच राहायचं? जातो त्याची काळजी. हो खूप जीव. आज होऊनही सांगतो तुम्हाला, परत का दुसऱ्यांदा काही धोका झाला नाही. आता सुट्टी नाही तुम्हाला. डोळ्यात तेल ओतून एकदम त्याला तळ हाताच्या फडावून तुझं जपण. काय जायचं तुला? चल बाई, लोक हे तुला आपल्या घराचा वारस येतो. जीवापाड जीव लाव आम्ही आम्ही पाहुणे. जायचं. हा येत जातो. चला पाशील का चहा पी आम्हाला? हो चला चला सगळे आत आता. चल